मी माधुरी वैद्य. मत्सर आणि ईर्ष्या यामुळे अहंकार आणि दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची वृत्ती वाढीला लागते, जी आत्मनाशाला कारणीभूत ठरते. प्राचीन काळामध्ये मुद्गल नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाला उपपुराण असंही म्हटलं जातं. त्यावर आधारलेली एक दंतकथा आहे. हे रूपक आहे असं आपण मानूया. त्यामध्ये मत्सरासूर नावाचा एक राक्षस होता त्या कथेमध्ये, आणि तो चक्क देवांचा मत्सर करत असे. कारण काय तर तो स्वतः अतिशय बलवान होता, पण ऋषी मुनी प्रजा हे सतत देवाची पूजा अर्चना करत असत. यज्ञ करून देवांनाच प्रसन्न करण्यासाठी ते कायमच उत्सुक असायचे. आणि मग मत्सरासुराचा अहंकार वाढला. तेव्हा गणेशांनी आपल्या बुद्धिचातुर्याने हत्तीच्या वाकड्या सोंडेसारखी चाल केली. ते सिंहावर आरूढ झाले आणि युद्धासाठी निघाले. मत्सरासुराला वरदान होतं की कोणत्याही शस्त्राने त्याचा मृत्यू होणार नाही, आणि त्यामुळे युद्ध जिंकण्याच्या अपेक्षेनेच तो आला. पण जेव्हा त्यांनी तेजस्वी गणेशांना पाहिलं आणि सिंहाची गर्जना ऐकली, तेव्हा मात्र तो घाबरला आणि गणेशांना शरण गेला. मग गणरायांनी त्याला उपदेश केला आणि न मारता त्याला सोडून दिलं. मत्सरासुरांनी मत्सर सोडला आणि तो धर्ममार्गाने चालायला लागला. म्हणजेच वाकड्या सोंडेने जसा हत्ती एखादं गवत हळुवारपणे उचलून बाजूला करतो, त्याप्रमाणे श्री गणेशांनी मत्सरासुराचा मत्सर घालवला. पण मनुष्य मात्र कोणाचाही उपदेश ऐकत नाही. अगदी 5000 वर्षापूर्वी सुद्धा 100 कौरव होते, पण त्यांनी फक्त 5 पांडव होते, त्यांचा कायम मत्सर केला. आणि कौरवांचा अहंकार एवढा वाढला की शेवटी युद्ध करणं अटळ झालं. महाभारताचं महायुद्ध झालं. आणि परिणाम काय झाला तर 100च्या 100 कौरव मारले गेले. मनुष्य प्राणी तो जिथे जिथे असतो, मग ते कॉर्पोरेट्स असोत किंवा बिझनेस हाऊसेस असोत किंवा राजकीय पक्ष असो, स्त्री पुरुष हे जेव्हा तिथे असतात, तेव्हा ते ज्या ज्या ठिकाणी असतात आणि मत्सरांनी ग्रस्त झालेले असतात, तेव्हा त्या ठिकाणांचा नाश हा बहुतेक वेळेला होतोच. नोकिया मोबाईल आणि याहू इंटरनेटचं सर्च इंजिन सुद्धा होतं. आणि या दोन्ही कॉर्पोरेट्स अतिशय दिग्गज असे कॉर्पोरेट्स मानले जायचे. 2016 तर पीकवर होते मार्केटमध्ये हे दोन्ही कॉर्पोरेट्स. पण तरीही मत्सर, अहंकार आणि त्यामुळे घेतलेले चुकीचे निर्णय यामुळे या दोन्ही कॉर्पोरेट्सची पिछेहाट झाली. बिझनेस हाऊसेस टाटा, अंबानी यामध्ये वाडिया आणि अनिल अंबानी यांची पिछेहाट सुद्धा मत्सरामुळेच झाली. राजकीय पक्ष काँग्रेस यामध्ये स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांचं वर्चस्व, महत्त्व हे वाढत गेलं. एकेकाळी आम्हा स्त्रियांच्या तर त्या आयडॉल होत्या. अर्थात नंतर परिस्थिती बदलली, पण काँग्रेस नेत्यांना मात्र त्यांचा मत्सर वाटायला लागला आणि तो इतका वाढला की काँग्रेस पक्ष दुभंगला आणि क्षीण झाला. तसाच तो आजही आहे. अगदी अलीकडल्या काळामध्ये शिवसेनेला बीजेपीचं वाढतं महत्त्व, लोकप्रियता
सहन झाली नाही. त्यातल्या काही लोकांचा जळफळाट व्हायला लागला मत्सराने. आणि मग उद्धव ठाकरेंचा अहंकार इतका वाढला की त्यांनी 25 वर्षाची BJP बरोबरची युती तोडली. त्यानंतर काय झालं तर थोड्याच काळाने शिवसेना दुभंगली आणि आता दिवसेंदिवस उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही क्षीण होत चाललेली आहे. मत्सर हा असा आहे, तो अग्नीप्रमाणे आहे. दुसऱ्याला जाळतो असं वाटतं, पण मत्सर स्वतःलाच जाळत असतो. उद्या श्री गणरायांचं आगमन होणार आहे. काही दिवसासाठी ते इथे वास्तव्यासाठी आहेत. आपण त्यांना प्रार्थना करूया आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद मागूया की आमचा मत्सर निघून जाईल. आम्हाला चातुर्यानं शहाणपणानं निर्णय घेण्याची बुद्धी होईल, जेणेकरून आम्ही धर्ममार्गावर चालू आणि स्वतःही सुखी होईल आणि दुसऱ्यांनाही सुखी करू. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.